ठाकरे नसणार, काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी केली नव्या नावाची घोषणा। नाराजी दाखवण्यासाठी अंधारेंचा टोमणा, उद्धव ठाकरेंवर अनेक आमदारक्या खासदारक्या ओवाळून टाकण्याची दाखवली तयारी। अंबादास दानवेंची स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न, आपण मवियाचा उमेदवार असल्याचा केला दावा। ठाकरेंच्या वागण्यावर काँग्रेस संतापली, दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या काँग्रेसमध्ये हालचाली। एकनाथ शिंदेंच्या गुगलीनं उद्धव ठाकरे आऊट, शिवसेनेनं काढला मातोश्रीला चिमटा। पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी मतदान, पहिल्या टप्प्याच्या इतकाच आकडा पोहोचण्याची शक्यता, दुसऱ्या टप्प्यात 90% जवळपास मतदानाची प्राथमिक आकडेवारी। यंदा बंगालचे वारे फिरण्याची शक्यता, मतदानोत्तर कल चाचणीमध्ये व्यक्त केलाय अंदाज। अकोल्यातही लव जिहाद झाल्याची शक्यता, अकोल्यातल्या मुसलमानानं हरियाणातल्या हिंदू मुलीला फसवलं। आमदारकीच्या साठी शिंदेंसोबत जाणार नाही, प्रहारची संघटना वेगळीच ठेवणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। उमेदवारांच्या निवडीसाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची खलबत, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात झाली राष्ट्रवादीच्या निवडक मंडळाची बैठक। शिवसेनेकडून नीलम गोरेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता चर्चेत, मात्र पक्षातील एका गटाचा गोरेंना विरोध। गावातल्या लोकांनीच अश्विनी संतोष देशमुख यांना हरवलं, मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख विजयी। आपापसातल्या कुरबुरी संपवायला महायुती घेणार समन्वयकांची बैठक, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठकीची शक्यता। शिंदेंचा जोर संघटना बांधणीवर, शिवसेना मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली। रोहित पवार पोहोचले राज्यपालांच्या भेटीला, अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी संथपणे होत असल्याची केली तक्रार। अमरावतीमध्ये पारा सर चढला, अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सापडला वृद्धेचा मृतदेह, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय। शिरोली पुलाच्या या गावातल्या शाहिदचा साथीदार सापडला, शाहरुख देसाईला कराडमधून अटक। उत्तर प्रदेशातल्या सर्वात लांब महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण, योगी आदित्यनाथही उपस्थित, गंगा एक्सप्रेसवे जोडणार उत्तर प्रदेशातल्या 6 जिल्ह्यांना। नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी भर समुद्रात अडकले, इराण अमेरिकेच्या वादात खलाशांचा जीव धोक्यात। संयुक्त अरब अमिरातीनं ओपेकला ठोकला रामराम, टप्प्याटप्प्यानं अतिरिक्त उत्पादनाची दिली ग्वाही।